करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. घर असावे घरा सारिखे, नको त्या नुसत्या भिंती. ज्याप्रमाणे प्रत्यक्ष आपण घरामध्ये राहत असतो, त्या घरातील सर्व मंडळी, घरातील प्रत्येकाचं नातं कसं टिकून राहावं यासाठी आपण बघा प्रत्यक्षपणे काय करत असतो. जी शिकवण प्राप्त झालेली आहे, जे संस्कार आपल्याला दिलेले आहेत, त्या नियमांचं आपण पालन करत असतो. पण भाग कसा दिलेला आहे. ज्यावेळी घरामध्ये सूनबाई आल्यानंतर सासूबाई आणि सूनबाईंचं बघा प्रत्यक्षपणे पटत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असतं. सासूबाईंनी बघा प्रत्यक्षपणे सुनेला बोलणं आणि सूनबाईंनी प्रत्यक्षपणे सासूला बोलणं. ज्याप्रमाणे 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया. एका गावामध्ये एक शेठ राहत होता. तो एक छोटा व्यापारी होता. छोटासा व्यापार करायचा. त्याची एक पत्नी होती. अशा प्रकारे शेठ आणि त्याची पत्नी असे ते दोघेच होते. शेठ आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये अत्यंत प्रेम होतं. शेठ व्यापाराच्या निमित्ताने नेहमी दुसऱ्या गावामध्ये ये-जा करत असे. इकडे शेठची पत्नी घराचा संपूर्ण भार सांभाळायची. घरातील सर्व कामं सांभाळायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील सर्व कामं ती करायची. खूपच प्रेमपूर्वक त्यांचं आयुष्य ते जगत होते. प्रत्यक्षपणे त्या पत्नीमध्ये सर्व गुण उपस्थित होते. परंतु तिच्यामध्ये एक दोष होता. या जगामध्ये कोणीही असू द्या, मग तो स्त्री बघा पुरुष असो किंवा स्त्री, त्यांच्यामध्ये असंख्य गुण असतात. परंतु त्याच्यामध्ये अवगुणसुद्धा असतात. म्हणायचा हेतू हाच की ज्या मनुष्यामध्ये अधिकाधिक सद्गुण आहेत, तर त्यामध्ये अवगुणसुद्धा लपलेले असतात. आणि ज्या मनुष्यामध्ये असंख्य अवगुण असतात, तर अशा मनुष्यामध्ये काहीतरी गुण हे नक्कीच असतात. त्याचे ते गुण कसे ओळखावे, कसे पाहावे, हे इतर लोकांवर आधारलेलं असतं. त्या पत्नीमध्ये एक अवगुण होता. ती पत्नी खूप भांडखोर स्वभावाची होती. जेव्हा पण शेठ व्यापारासाठी दुसऱ्या गावात किंवा राज्यात जात असे आणि व्यापार करून जेव्हा शेठ घरी परतत असे, तेव्हा त्याची पत्नी त्याच्यासोबत भांडत नसे. परंतु जसे 2-3 दिवस व्हायचे, त्यानंतर शेठसोबत भांडण करायला सुरुवात करायची. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ती शेठसोबत भांडण करत असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती शेठसोबत भांडायची. सारखी चिडचिड करायची. कधी म्हणायची तुम्ही असं केलं नाही, तर कधी म्हणायची तुम्ही तसं केलं नाहीत. कोणत्या ना कोणत्या कारणावरून, कोणत्या ना कोणत्या बघा गोष्टीवरून संपूर्णपणे घरात वादविवाद व्हायचे. आणि जेव्हा शेठ बाहेर व्यापार करण्यासाठी जाणार असेल, तेव्हा खूपच प्रेमपूर्वक ती घरी राहत असे. कधीच ती शेठसोबत भांडण करत नसे. हाच त्या पत्नीमध्ये एक अवगुण होता. काही दिवसानंतर
देवाच्या कृपेने शेठच्या घरी एका मुलाचा जन्म होतो आणि जेव्हा पुत्राचा जन्म होतो तेव्हा शेठ आणि त्याची पत्नी अत्यंत खुश होतात. खूपच चांगल्या प्रकारे शेठ आणि शेठानी त्याच्या मुलांचं पालनपोषण करू लागले. हळूहळू वेळ पुढे चालला होता. शेठचा मुलगा आता मोठा होत चालला होता आणि त्यानंतर एके दिवशी शेठ त्याच्या पत्नीला म्हणाला, "मी बाहेर व्यापार करण्यासाठी जातो. तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अनेक त्रास मला सहन करावे लागतात आणि आजकाल अधिक प्रमाणात नफा देखील होत नाही. मला नेहमी व्यापारामध्ये नुकसान सहन करावं लागत आहे आणि मला असं वाटत आहे की एखादा छोटा-मोठा व्यापार मी इथेच आपल्या गावात करावा. तुझं या बाबतीत काय मत आहे?" तेव्हा ती शेठानी शेठला म्हणाली, "नक्की करा. ठीक आहे. तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय इथेच आपल्या गावात करा. हे आपल्यासाठी सुद्धा चांगले आहे. तुम्ही घरातच राहाल आणि आपल्या मुलाला थोडा वेळसुद्धा तुम्हाला देता येईल." त्यानंतर शेठने एक छोटासा व्यवसाय त्यांच्याच गावामध्ये सुरू केला. रोजच्या रोज सकाळी शेठ त्याच्या व्यापारासाठी जात असे आणि संध्याकाळी जेव्हा तो परत येत असे तेव्हा शेठानी शेठसोबत भांडायला सुरुवात करायची. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ती भांडण करत असे. परंतु शेठ हा खूपच शांत आणि साध्या सरळ स्वभावाचा होता. तो देवाचीच इच्छा समजून शेठानीला काहीच म्हणत नसे. तो त्याच्या पत्नीला एकही अपशब्द बोलत नसे. खूपच साधा आणि सरळ स्वभावाचा माणूस होता तो. परंतु तो शेवटी पत्नीला समजावण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा. "सकाळी सकाळी माझ्यासोबत भांडण करत असतेस. संध्याकाळ झाली तरी तू माझ्याशी भांडण करत असतेस. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तू माझ्यासोबत भांडण करतच असतेस. ही गोष्ट चांगली नाही आहे. कदाचित तुला हे माहीत नसेल की ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ नेहमी वादविवाद होत असतात ना, नवरा बायकोमध्ये भांडण होत असतात, तर अशा घरातून लक्ष्मी कायमस्वरूपी निघून जाते. अशा घराची कधीच बरकत होत नाही आणि असा घर विनाशाच्या मार्गावर लागतो. म्हणूनच माझ्यासोबत अशी भांडण करत जाऊ नकोस. सकाळ संध्याकाळ तू माझ्यासोबत भांडू नकोस." अशा प्रकारे पती पत्नीला समजावून सांगतो. परंतु पत्नी पतीचं काहीच ऐकत नाही. ती पतीला उत्तर उलट करते आणि म्हणते, "तुमचे ज्ञान तुमच्याजवळच ठेवा. मला समजावून सांगण्याची काहीच गरज नाही. मी जे काही करत आहे ते अगदी योग्यच आहे. मी स्वतः खूप शहाणी आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शहाणे नाहीत." शेठानीचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर शेठ गप्प होतो. शेठ विचार करायचा काहीच हरकत नाही. करू दे भांडण. किती दिवस करणार आहे? एक ना एक दिवस तिला अक्कल येईलच. तिला समजेल की ती जे काही करत आहे ते खूप चुकीचं आहे. आणि अशा प्रकारे शेठ त्याच्या बायकोच्या भांडणाकडे दुर्लक्ष करून त्याच्या व्यापारामध्ये व्यस्त होतो. छोटासा त्याचा व्यवसाय होता. गावामध्येच राहून तो त्याचा व्यवसाय करत असे. शेठचा जो मुलगा होता तो हळूहळू मोठा होत होता आणि एके दिवशी तो तरुण झाला. जेव्हा शेठचा मुलगा तरुण झाला तेव्हा शेठला मुलाच्या लग्नाची चिंता सतावू लागली. शेठ त्याच्या पत्नीला जाऊन म्हणाला, "आपला मुलगा आता मोठा झाला आहे. आपण त्याचं लग्न लावून द्यायला पाहिजे." तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, "ही काही विचारण्याची गोष्ट आहे का? माझीसुद्धा हीच इच्छा आहे की आपल्या मुलाचं लग्न लवकरात लवकर व्हावं. आपल्या घरामध्ये लवकरात लवकर सूनबाई यावी आणि जी सूनबाई येईल ती आपली चांगल्या प्रकारे सेवा करेल. तुम्ही लवकरात लवकर चांगली मुलगी शोधून आपल्या मुलाचं लग्न लावू द्या." शेठ म्हणू लागला, "तू काळजी करू नकोस. मी एखादी चांगली मुलगी आपल्या मुलासाठी पाहतो. ज्या दिवशी एखादी चांगली मुलगी आपल्या स्वभावाची मुलगी मला भेटेल तेव्हा त्याच मुलीच्या वडिलांजवळ
आपल्या मुलासाठी तिचा हात मागेल. त्यानंतर शेठ पुन्हा त्याच्या व्यवसायात लागला आणि तो मुलाच्या लग्नासाठी स्थळसुद्धा पाहत होता. एके दिवशी एक खूपच सुंदर आणि चांगल्या स्वभावाची मुलगी शेठच्या नजरेस पडते. शेठने त्या मुलीबद्दल माहिती काढली की ती कोणाची मुलगी आहे आणि कोणत्या गावात राहते. तेव्हा शेठला समजलं की ती शेजारच्याच गावामध्ये ती मुलगी राहत आहे. तेव्हा एके दिवशी शेठ त्या मुलीच्या वडिलांना भेटण्यासाठी जातो व त्यानंतर शेठ मुलीच्या वडिलांकडे त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल बोलणी करतो. शेठ म्हणतो, तुम्ही तुमच्या पुत्रीचं लग्न माझ्या पुत्रासोबत करा. माझा एकटाच मुलगा आहे. खूप चांगल्या स्वभावाचा आहे. मुलीचे वडील ह्या नात्यासाठी तयार होतात व त्यानंतर शेठच्या मुलासोबत त्या मुलीचं लग्न पक्कं होतं. ठरलेल्या वेळेनुसार लग्नाची तारीख येते व त्यानंतर शेठ मुलाला बघा प्रत्यक्षपणे म्हणतो, ज्यावेळी वरात घेऊन मुलीच्या घरी जातो, खूपच धूमधडाक्यामध्ये शेठचा मुलगा आणि ती मुलगी यांच्यामध्ये लग्न होतं व त्यानंतर सुनबाईला घेऊन शेठ घरी परततो. जेव्हा घरी सुनबाई येते तेव्हा शेठ शेठाणीला एकांतात घेऊन जातो आणि तिला एकांतात समजावतो, आजपर्यंत तू माझ्याशी नेहमी भांडण करायचीस. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सकाळ संध्याकाळ तू माझ्याशी नेहमी भांडण करायचीस, नेहमी वाद करायचीस. परंतु मी तुझे हे भांडण नेहमी सहन करत राहिलो. मी तुला कित्येक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तू माझं काही ऐकलं नाहीस. मलाच उलट बोलून तुम्हाला गप्प केलं आणि म्हणूनच मी तुझ्यावर काही जबरदस्ती केली नाही. तू जशी वागतेस तसं तुला वागू दिलं, परंतु आजपर्यंत या घरामध्ये जसं तू वागलीस ते मी सहन केलं आहे. आज घरामध्ये जे काही बघा प्रत्यक्षपणे माझी मर्जी तुझी मर्जी, ज्याप्रमाणे घरामध्ये जे काही हवं जे काही नको ते आपण पाहिलं. परंतु आज मी तुला समजावून सांगतो की आज आपली सूनबाई घरी आलेली आहे आणि जेव्हा सूनबाई घरी येते तेव्हा सासूबाईंचं कोणतं कर्तव्य असतात बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. ज्या प्रकारे डोळ्यांच्या पापण्या डोळ्यांचं रक्षण करत असतात ना, त्याच प्रकारे सासू सासऱ्यांचं कर्तव्य असतं की त्यांच्या सूनबाईवर कोणत्याही प्रकारचं दुःख, कोणत्याही प्रकारचा त्रास तिला होऊ नये. आजपर्यंत तू माझ्यासोबत ज्या प्रकारे भांडत राहिलीस तशा प्रकारचं भांडण तू तुझ्या सूनबाईसोबत करू नकोस. जर तू सूनबाईसोबत माझ्यासोबत जशी भांडायची तशी भांडत राहिलीस तर मग सूनबाईसोबत तुझं जास्त काळ पटणार नाही आणि त्यामुळे सूनबाई तुझी सेवा करणार नाही. एक दिवस असा येईल की आपली सूनबाई तुझ्यासोबत भांडू लागेल, तुझा अपमान करू लागेल आणि म्हणूनच मी आज तुला समजावून सांगत आहे. मी जे काही बोलत आहे त्या गोष्टीचा तू नक्की विचार कर. शेठाने शेठचं हे बोलणं ऐकत राहिली आणि तिच्यामध्ये अधिकाधिक प्रमाणात रागाची आग पेटत राहिली. जेव्हा शेठचं बोलणं संपलं तेव्हा शेठाने रागात म्हणाली, तुम्ही तुमचं ज्ञान, तुमचे उपदेश, तुमचे सल्ले तुमच्या जवळच ठेवा. तुम्ही मला काय मूर्ख समजता का? मी पण खूप हुशार आहे, खूप बुद्धिमान आहे. तुमच्यापेक्षा जास्त माझ्यामध्ये बुद्धी आहे आणि जे काही तुम्ही मला समजावून सांगत आहात ते मला सर्व काही माहीत आहे. मला समजावून सांगण्याची काहीच गरज नाही. मी जे काही करणार तेच होईल. मला जसं वाटेल तसंच मी करीन. मी सूनबाईसोबत कसं वागायला पाहिजे हे मला खूप चांगलं माहिती आहे. मला ते तुम्ही सांगू नका. ते मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. तुम्ही तुमचं काम करा. शेठानीचे हे असं बोलणं ऐकल्यामुळे शेठ शांत झाला आणि त्यानंतर शेठ त्याच्या कामासाठी निघून गेला. इकडे सूनबाई घरी येऊन 2-4 दिवस निघून गेले तेव्हा सासूबाई सूनबाईला काहीच म्हणाली नाही. सूनबाईसोबत ती खूपच प्रेमपूर्वक राहत होती.
त्यानंतर सुनबाई तिच्या माहेरी जाते व जेव्हा शेठचा मुलगा बायकोला पुन्हा सासरी घेऊन येतो आणि जेव्हा सुनबाई तिच्या सासरी येते त्यानंतर सासूबाई तिचे रंग दाखवू लागते. हळूहळू सासूबाई सुनबाईसोबत भांडायला सुरुवात करते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून ती सुनबाईसोबत सतत भांडत करायची. कधी भाकरीवरून, कधी भाजीवरून, कधी असं म्हणायची की तू आज भाजीत मीठ जास्त टाकलं आहेस किंवा आज तू भाजी जास्त तिखट केली आहे. कधीकधी असं म्हणायची की तू आज सगळं जेवण आळणी बनवलेस. कधी म्हणायची आज तू भाकरी, भात सर्व कच्चे बनवले आहेस. कोणत्या ना कोणत्या कारणावरून सासूबाई सुनबाईला सतत ओरडत असे. सुनबाई सोबत भांडण करत असे. सकाळ संध्याकाळ सतत सासूबाई सुनबाई सोबत भांडण करत असायचे. शेठने जेव्हा हे सर्व काही पाहिलं तेव्हा शेठने पुन्हा जाऊन शेटाणीला समजावून सांगितलं, तू माझ्यासोबत भांडण करतेस, मी तुला काहीच बोलत नाही, परंतु तू सुनबाईसोबत अशा प्रकारे भांडण करत जाऊ नकोस. सुनबाईला वाईट शब्द बोलू नकोस. हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे. पुढे जाऊन तुला याचा त्रास होणार आहे. तेव्हा शेठाणी शेठला पुन्हा रागाने म्हणू लागली, मी तुम्हाला सांगितलं ना की मला समजावण्याचा प्रयत्न करू नका. का तुम्ही सारखं मला ज्ञान शिकवण्यासाठी येत असता? शेठाणी शेठसोबतसुद्धा भांडण करू लागली आणि जेव्हा शेठाणी भांडू लागली तेव्हा शेठ म्हणाले, हे बघ, सुनबाईसमोर अशा प्रकारे तू माझा अपमान करू नकोस, मला शिवीगाळ करू नकोस. जर तू सुनबाई समोरच मला शिवीगाळ करत राहिलीस मग बघा सुनबाई काय विचार करेल? ती विचार करेल की ही आमची कसली सासूबाई आहे, जी वडिलांसमान असणाऱ्या माझ्या सासऱ्याचा अपमान करत आहे, त्यांना शिवीगाळ करत असते. हे तुझ्यासाठीच पुढे हानिकारक होणार आहे आणि म्हणूनच सुनबाईसमोर मला अपमानित करू नकोस. परंतु असं म्हणतात ना, ज्या प्रकारे जो स्वभावाची माणसं असतात, मग ते स्त्री असो अथवा पुरुष, ते त्यांच्या सवयीप्रमाणेच वागत असतात. शेठाणीच्या डोक्यामध्ये शेठ जे काही समजावून सांगत होता ते तिच्या डोक्यामध्ये घुसत नव्हतं. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. ती शेठचं बोलणं ऐकल्याचं न ऐकलं करत होती. सासूबाई सुनबाई सोबत रोजच्या रोज भांडण करत असे. त्यामुळे आता सुनबाई विचार करू लागली की या घरात माझं आयुष्य मी कसं घालवणार. मी माझ्या आईला सोडून इकडे आलेले आहे. मला असं वाटलं होतं की मला दुसरी आई माझ्या सासरी भेटणार आहे, परंतु मला ही कसली सासूबाई भेटली आहे आणि इतका अपमान, इतक्या शिव्या, इतका त्रास तर मला माझ्या सख्ख्या आईनेसुद्धा दिला नाही. माझी ही सासूबाई मला अशा प्रकारे अपमानित करत असते, माझ्यासोबत अशा प्रकारे भांडण करत असते, मग मी माझं आयुष्य कसं जगणार? हाच विचार करून ती सुनबाई अत्यंत दुःखी होत असते. एके दिवशी ती तिच्या नवऱ्यालासुद्धा म्हणाली, मी तुमच्या घरात अशा प्रकारे कशी राहू शकते? तुमची आई रोज माझ्यासोबत भांडण करत असते, मला शिवीगाळ करत असते. तेव्हा शेठचा मुलगा म्हणाला, माझी आई म्हातारी आहे, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, तू शांत राहा. शेठचा मुलगा त्याच्या आईला काहीच म्हणाला नाही, कारण त्याला माहीत होतं की त्याची आई त्याच्या वडिलांचं ऐकत नाही, मग माझं म्हणणं कसं ऐकेल? अशाच प्रकारे सासूबाई रोजच्या रोज सुनबाईला त्रास देत असे, तिच्यासोबत भांडण करत असे, तिचा अपमान करत असे आणि सुनबाई सासूबाईचा हा सर्व त्रास, सर्व अपमान गुपचूप सहन करत राहिली. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. एक दिवस असा आला की त्या शेठचा मृत्यू झाला आणि जेव्हा शेठचा मृत्यू होतो तेव्हा शेठचा मुलगा सर्व विधिवत आणि वडिलांचे अंतिम संस्कार करतो. त्यानंतर 13व्याचं कार्यसुद्धा संपन्न होतात. पूर्ण 13 दिवस ठिकठिकाणाहून नातेवाईक त्यांच्या घरी यायचे. 13 दिवस सासूबाई सुनबाईला काहीच म्हणाली नाही. ती शांत होती, तिच्यासोबत भांडण केले नाही. परंतु जसे 13 दिवस पूर्ण झाले, 13व्याचे कार्य संपन्न झाले, तेव्हा त्यांच्या घरी येणारे नातेवाईक बंद झाले आणि आता शेठाणी पूर्णपणे स्वतंत्र झाली होती. कारण शेठ तर हे जग सोडून निघून गेला होता.
त्यामुळे तिला अडवणारा, तिला थांबवणारा कोणीही शिल्लक राहिला नव्हता. व त्यानंतर शेठाणीने पुन्हा सुनबाईसोबत भांडण करण्यास सुरुवात केली. आता तर शेठाणीची हिंमत आणखीनच वाढली होती. ती सुनबाईसोबत भांडण करायचीच, शिवीगाळ करायची. परंतु आता सासूबाईंनी सुनबाईवर हात उचलायला सुद्धा सुरुवात केली. सुनबाईला ती मारूसुद्धा लागली होती. आणि जेव्हा सासूबाई सुनबाईला मारू लागली तेव्हा हा सर्व प्रकार सुनबाईला पाहून खूप वाईट वाटलं. ती तिच्या नवऱ्याला पुन्हा म्हणाली, परंतु नवरा त्याच्या आईला काहीच म्हणाला नाही. जेव्हा सुनबाईला समजलं की माझी सासूबाई मला खूप त्रास देत आहे, मला खूप मारत आहे आणि नवरा तिला काहीच बोलत नाही, त्यामुळे आता मी या घरामध्ये कसं राहणार. शेठची सुनबाई खूप हुशार आणि बुद्धिमान होती. तिने विचार केला की आता असं शांत राहून चालणार नाही. सासूबाईंची ही हुकुमशाही मी केव्हापर्यंत सहन करणार आहे. एके दिवशी सुनबाईने विचार केला की मला सासूबाईला धडा शिकवायलाच लागेल. जर माझी सासूबाई उद्या माझ्यासोबत भांडायला आली तर मी हिला उलट उत्तर नक्कीच करेन. जर हिने माझ्यावर हात उचलला तर मी तिच्यावर उलट हात उचलेन. आणि जर मी असं केलं तर मी या घरामध्ये जगू शकेल, नाहीतर मला आत्महत्येशिवाय किंवा हे घर सोडून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पुढचा दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा सुनबाई तर या गोष्टीची वाटच पाहत होती की माझी सासूबाई कधी एकदा माझ्यासोबत भांडण करायला येते आणि कधी मला ती शिवीगाळ करते, कधी मला ती मारते. तेव्हा मी हिला चांगलंच सांगणार आहे की सुनबाईची हुकुमशाही कशा प्रकारे असते. खरं तर मला माझ्या आईसमान असणाऱ्या या सासूबाईसोबत अशा प्रकारे वागायचं नव्हतं, परंतु मी सासूबाईंना उलट उत्तर केल्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही. एक सुनबाई जेव्हापर्यंत शांत असते, जेव्हापर्यंत ती सर्व काही सहन करते, तेव्हापर्यंत सासूबाई तिला त्रास देऊ शकते. परंतु जेव्हा सुनबाई आवाज उठवते तेव्हा मात्र ती कोणाचंही ऐकत नाही. हे मी आज सासूबाईंना दाखवून देणार आहे. जेव्हा दिवस उजाडतो तेव्हा नेहमीप्रमाणे सासूबाई भांडण करण्यासाठी सुनबाईजवळ येतात. सुनबाईसोबत ती भांडण करू लागते, तिला शिवीगाळ करू लागते. आणि जेव्हा सासूबाई सुनबाईला शिवीगाळ करत असते तेव्हा सुनबाईसुद्धा गप्प बसली नाही. तीसुद्धा शिवीगाळ करू लागली, सासूबाईला उलटसुलट बोलू लागली. सुनबाई म्हणाली, खबरदार सासूबाई, आजपर्यंत मी तुमचे प्रत्येक अत्याचार, प्रत्येक चुका सहन केलेल्या आहेत. तुमची ही हुकुमशाही मी सहन केली आहे. तुमचे प्रत्येक अत्याचार, तुमचे शब्द, तुमची शिवीगाळ, तुमचा मार मी सहन केला आहे. परंतु सासूबाई, कदाचित तुम्हाला हेही माहीत नसेल की सहन करण्याची सुद्धा काहीतरी सीमा असते आणि तुम्ही ती सीमा पार केली आहे. तुम्ही ती मर्यादा ओलांडली आहे. जर आज तुम्ही मला शिवीगाळ केली तर त्या बदल्यात तुम्हालासुद्धा शिवीगाळ ऐकावी लागणार आहे. जर तुम्ही माझ्यावर हात उचललात तर तुम्हालासुद्धा मार खावा लागेल. आज तुम्हाला मी सोडणार नाही. जेव्हा सासूबाईंनी सुनबाईचं हे बोलणं ऐकलं तेव्हा सासूबाई अत्यंत घाबरली. कारण सुनबाई तरुण होती आणि सासू म्हातारी. तिच्या शरीरामध्ये इतकं सामर्थ्य नव्हतं की ती सुनबाईचा सामना करू शकेल. सासूबाई आता शांत होती. परंतु पुढच्याच दिवशी सासूबाई तिच्या रोजच्या सवयीनुसार सुनबाईसोबत भांडण्यासाठी गेली. तेव्हा सुनबाईंनी काय केलं तर सासूबाईचा हात पकडला आणि तिला घरातून धक्के मारून बाहेर काढलं. सुनबाई म्हणाली, ज्या म्हातारं, आजपासून या घरात तुला जागा नाही. तुला वाटेल तिकडे जा, लागलं तर घर सोडून दे, परंतु आजपासून माझं आणि तुझं नातं संपलं आहे. तू माझ्यावर इतके अत्याचार केले आहेत, मी तुझे ते अत्याचार सहन केले. वडिलांसमान असणाऱ्या माझ्या सासऱ्यांनी तुला समजावून सांगण्याचं अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु तू तुझी सवय सोडायला तयार नाहीस. त्यामुळे आता तुला या घरामध्ये जागा नाही. सूनबाईने सासूबाईला घरातून बाहेर काढले. इतक्यातच त्या शेठाणीचा मुलगा येतो. तेव्हा शेठाणी मुलाला म्हणते, पोरा बघ, तुझ्या बायकोने मला कशा प्रकारे घराबाहेर हाकलून लावले. हे घर माझे नाही का. आईचं बोलणं ऐकून जेव्हा मुलगा त्याच्या बायकोला ओरडतो तेव्हा ती बायको म्हणते, खबरदार
तुम्ही शांत उभे राहा. आजपासून पुढे तुमच्या आईचं अत्याचार मी सहन करणार नाही. जर तुम्हाला तुमच्या आईचं वागणं बरोबर वागत असेल बघा, तर तुम्हाला तिच्यासोबत राहायचं असेल, तर मग मला या घरामध्ये राहायचं नाही. मी हे घर सोडून कायमची निघून जाते व त्यानंतर मी परत कधीच येणार नाही. जेव्हा शेठच्या मुलाने हे ऐकलं, की माझी बायको जर घर सोडून निघून गेली, तर मग ती परत कधीच येणार नाही. तेव्हा तो त्याच्या बायकोला काहीच म्हणाला नाही. तो तिथून निघून गेला. ती वृद्ध शेठाने काही वेळ दरवाजातच बसून राहिली. परंतु सुनबाईने घरामध्ये जाताना दरवाजा बंद केला आणि त्यानंतर ती म्हातारी तिथून उठते आणि पुढे चालू लागते. चालत चालत ती गावातून बाहेर जाते आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली बसते आणि तिथे बसून रडू लागते. ती विचार करू लागते, की मी आता कुठे जाणार? माझ्या सूनबाईने तर मला घराबाहेर काढलं आहे. काही वेळानंतर जिथे ती वृद्ध शेठानी बसली होती, तिथेच एक साधू येतो. जेव्हा साधूने त्या म्हातारीला रडताना पाहिलं, तेव्हा साधूने विचार केला, की या म्हातारीला जाऊन विचारावं, की हिला कोणता त्रास आहे? ही का रडत आहे? साधू त्या वृद्ध महिलेजवळ जाऊन बसले आणि तिला विचारू लागले, "आई, तू का रडत आहेस? तुला काय त्रास आहे का? इतक्या कडक उन्हामध्ये बसून तू का रडत आहेस?" तेव्हा ती म्हातारी म्हणते, "साधू महाराज, माझ्या सूनबाईने मला घराबाहेर हाकलून काढले. जेव्हा याबाबत मी मुलाला म्हणाले, तेव्हा सूनबाईंची तक्रार जेव्हा मुलाकडे केली, तेव्हा प्रत्यक्षपणे मुलगासुद्धा तिला काहीच म्हणाला नाही. सूनबाईने माझ्यावर इतके अत्याचार केले, माझा इतका छळ केला, की मला घरातून बाहेर हाकलले. आता तुम्हीच सांगा, मी कुठे जाणार? मी एक म्हातारी आहे. माझा नवरासुद्धा हे जग सोडून निघून गेला आहे. मुलाने आणि सूनबाईने घराबाहेर हाकललं आहे. त्यामुळे मी आता कसं जगणार? कुठे जाणार?" त्या वृद्ध शेठाणीचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते साधू त्या शेठाणीकडे नीट बघतात आणि म्हणतात, "हे आई, तू काहीतरी चूक केली असशील. विनाकारण तुझी सूनबाई तुला घराबाहेर हाकलून का देईल? तू काही ना काही चूक नक्कीच केली असशील." तेव्हा ती म्हातारी म्हणू लागली, "नाही, मी कोणतीही चूक केली नाही." साधू म्हणाले, "नाही, नाही, माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही. चूक नसताना कुठलीही सूनबाई तिच्या सासूला घराबाहेर काढूच शकत नाही. सूनबाई तर सासूबाईंची सेवा करत असते. सासूबाईवर अत्याचार करत नाही. त्याच सासूबाईला घराबाहेर काढले जाते. ज्या सासूबाई सूनबाईवर अत्याचार करत असतात. आणि म्हणूनच मला असं वाटत आहे, की तू तुझ्या सुनेसोबत काहीतरी चुकीचं वागली असशील. आणि म्हणूनच तुझी ही अवस्था झाली आहे." ती शेठाणी साधूंचं ते बोलणं अजिबात ऐकत नव्हती. ती खोटं बोलत होती, की मी काहीच चूक केली नाही. ते साधू बुद्धिमान होते. साधू म्हणाले, "ठीक आहे, तू असं म्हणत आहेस, की तू तुझ्या सुनेसोबत काहीच चुकीचं केलं नाहीस. चांगली गोष्ट आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. परंतु मी तुला 5 ज्ञानाच्या गोष्टी सांगतो आणि या 5 गोष्टी या जगामध्ये जी पण सासू ऐकेल आणि तिच्या जीवनामध्ये या 5 गोष्टींचं ती अनुसरण करेल, तर अशी बघा, प्रत्यक्ष सासूबाई तिच्या सूनबाईंची नेहमी प्रिय बनून राहील. सूनबाई तिच्यावर अत्यंत प्रेम करते. खूप मनोभावे तिची सेवा करते. त्यामुळे आनंदाने सासू-सासऱ्यांचं वृद्धपण व्यतीत होईल." तेव्हा वृद्ध शेठाणी म्हणू लागली, "त्या 5 ज्ञानाच्या गोष्टी कोणत्या आहेत? ज्या 5 गोष्टींचं अनुसरण केल्यामुळे सासू सुनबाईची प्रिय बनते." बघा कसा भाग दिलेला आहे. "हे वृद्ध आई, तू लक्षपूर्वक ऐक. माझी पहिली गोष्ट आहे. सासूचं हे कर्तव्य आहे, की सूनबाईच्या छोट्या-मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करणे. तिच्या या चुका लपवून ठेवणे. म्हणजेच सासूबाईने सूनबाई छोट्या-मोठ्या जर चुका करत असेल, तर त्या इतरांना सांगू नयेत. कोणालाही सांगू नये. ना तिच्या मुलाला, ना नवऱ्याला. कोणालाही सांगू नये. हे सासूबाईंचं कर्तव्य असतं. परंतु तुम्ही आजकालच्या सासूबाई
जर प्रत्यक्षात जर पाहिलं, तर सूनबाईने एखादी छोटी मोठी चूक केली, तर सासूबाई सूनबाईची ती छोटीशी चूक पूर्ण कुटुंबामध्ये पसरवत असते. सर्वांना सांगत असते. लहानपणापासून मोठ्यांना सगळ्यांना वाढवून मीठ मसाला लावून सांगत असे. इतकंच नाही, ती इतक्या शांत राहत नाही, तर शेजाऱ्यांना पूर्ण गावभर सूनबाईबद्दल ती वाईट साईट सांगत असे. आणि ह्याच कारणामुळे सूनबाई बाईसोबत ईर्ष्या करू लागते. सासूबाईवर ती नाराज होत तिच्यामध्ये सासूबाईबद्दल नाराजीची भावना निर्माण होते आणि म्हणूनच सूनबाईंचं सासूबाईबद्दल अतिप्रेम कमी होतं. स्वतःच्या मुलीप्रमाणे तिला समजावून सांगत असेल, तर मग भविष्यामध्ये सूनबाई अशा चुका करणार नाही. आणि सासूबाईने सूनबाईला स्वतःच आईप्रमाणे समजावून सांगितल्याप्रमाणे सूनबाईच्या मनामध्ये सासूबाईच्या प्रतिप्रेमाची भावना निर्माण होते. ती तर असं समजत असते की ही माझी सासूबाई नसून माझी सख्खी आईच आहे. कारण एक सख्खी आई मुलीला ज्या प्रकारे समजून घेत असते, त्याच प्रकारे माझी ही सासूबाईसुद्धा मला समजून घेत आहे. माझ्या चुका ती इतरांना सांगत नाही, तर मला अशा समजावून सांगत असते आणि मला अशा चुका करण्यापासून थांबवत असते. त्यामुळे त्या सूनबाईच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण होते आणि ती सूनबाई सासूबाईंची मनोभावे सेवा करत असते. सासूबाईंवर कोणतेही आजारपण आलं, कोणतेही संकट आले, तरी सूनबाई तिच्या पाठीशी खंबीर उभी राहते. तिची खूप सेवा करते. साधू म्हणतात, "हे आई, माझी दुसरी गोष्ट ही नक्की ऐक. सूनबाईची बाजू घेणं हे आई सासूबाईंचं कर्तव्य असतं, की तिने सासूबाईंची बाजू घ्यावी. आजकालच्या ज्या बहुतेक सासूबाई आहेत, त्या सूनबाईंच्या विरोधातच असतात. त्या नेहमी मुलाची बाजू घेत असतात. परंतु ज्या सूनबाईंची बाजू घेत नाही, जेव्हा मुलगा आणि सूनबाईंमध्ये भांडण होत असतं, तेव्हा सासूबाई मुलाचीच बाजू घेते. ती असं म्हणते की हिनेच काहीतरी चूक केली असेल, हीच वाईट आहे. परंतु बघा, प्रत्यक्षात कदाचित मुलाची सुद्धा चूक झाली असेल. मुलगा तिला काहीतरी वाईट साईड उलटसुलट बोलला असेल. जेव्हा सासूबाई सूनबाईंची बाजू घेत नाही, सूनबाईबरोबर असूनसुद्धा सासू मुलाचीच बाजू घेते, तेव्हा सूनबाईला खूप वाईट वाटतं. पुढे साधू महाराज म्हणतात, "हे आई, तू विचार कर. ज्या प्रकारे तू तुझ्या मुलाची आई आहेस, त्याच प्रकारे तुझ्या घरात जी सूनबाई आली आहे, तीसुद्धा कोणाची तरी मुलगीच आहे. तिलासुद्धा कोणीतरी जन्म दिलेला आहे. तिचेसुद्धा कोणीतरी लाड प्रेम केलेलं आहे. जर तुम्हाला तुमचा मुलगा लाडका असेल, तर तीसुद्धा कोणाची तरी लाडकी आहे. जरा तुम्ही विचार करा, तुमची सूनबाई जन्मदात्या आईबाबांना सोडून तुमच्याच घरी येते. ती विचार करत असते की मी माझ्या एका आईबाबांना सोडून दुसऱ्या आईबाबांकडे जात आहे. सासरी गेल्यानंतर मला दुसरी आई भेटेल. परंतु जेव्हा सासरी गेल्यावर सासूबाई सूनबाईची चूक नसतानासुद्धा तिच्या मुलाची बाजू घेत असते, तेव्हा त्या सूनबाईला खूपच वाईट वाटलं. आणि यामुळे सूनबाईंचं सासूबद्दलचे प्रेम हळूहळू कमी होऊ लागतं. व त्यामुळे सूनबाईचं बघा, प्रत्यक्षपणे सूनबाई असाच विचार करते की ही माझी आई नाही, ही माझी सासूबाई आहे. त्यामुळे मी सुद्धा हिच्यासोबत मुलीप्रमाणे नाही, तर सूनबाईप्रमाणेच वागणार. आणि म्हणूनच आई सूनबाईंनी नेहमी सूनबाईची बाजू घ्यायला हवी. मी असं म्हणणार नाही. जर सूनबाई चुकीची असेल, तरीसुद्धा तुम्ही सूनबाईचीच बाजू घ्यायला हवी. परंतु जर सूनबाई बरोबर असेल, तर तुमचा मुलगा चुकत असेल, तर तुम्ही मुलाला 2 शब्द ऐकवायला पाहिजेत. सूनबाईच्या बाजूने बोलायला पाहिजेत. जी सासूबाई अशा प्रकारे सूनबाईसोबत वागत असते, त्याच प्रकारे हे आई, माझी तिसरी गोष्ट आहे, सूनबाईला स्वातंत्र्य देणे. तुम्ही पाहिलं असेल, खूप साऱ्या बघा सासूबाई अशा असतात,
ज्या त्यांच्या सूनबाईला स्वातंत्र्य देत नाही. जर सूनबाईला बाजारात जायचे असेल आणि सूनबाई सासूबाईंना म्हणत असेल, "आई जरा मी बाजारात जाऊन येते, मला काहीतरी वस्तू खरेदी करायची आहे." तेव्हा सासूबाई सूनबाईला धमकावते आणि म्हणते, की "नाही, नाही, तू स्वतः बाजारात जाणार नाही. तुला जे काही हवं आहे ते तू नवऱ्याला सांग, तो तुला आणून देईल." आणि जर सूनबाईला माहेरी जायचं असेल, तर ती सासूबाई तिला थांबवते आणि म्हणते, "हे काय काय बघा तू माहेरी जाणार नाही. तू इथेच राहणार. रोजच्या रोज उठसूट तुला लगेच माहेरी जायचं असतं." जी सासूबाई सूनबाईला कुठेही जाऊ देत नाही, तिच्या मनाप्रमाणे वागू देत नाही, तेव्हा त्या सूनबाईच्या मनामध्ये सासूबाई प्रति मान-सन्मान कमी होऊ लागतं. बघा प्रत्यक्षपणे सूनबाईला स्वतःची दुश्मन समजू लागते आणि सूनबाई सासूबाईचा तिरस्कार करू लागते व त्यामुळे सूनबाई सासूबाईंची कधीच सेवा करत नसे. हे माझी आई. चौथी गोष्ट ऐक. सूनबाई सोबत वेळ व्यतीत करणे हे आई सासूबाईंचं हे कर्तव्य असतं. तिने तिच्या सूनबाईसोबत वेळ घालवावा. कारण सूनबाईंची सुद्धा ही इच्छा असते, की सासूबाईंनी तिच्यासोबत काही वेळ घालवावा आणि त्यांच्या मनात जे काही असेल ते सूनबाईसोबत शेअर करावे. सूनबाईसुद्धा तिच्या मनात जे काही असेल ते सासूबाईसोबत शेअर करते आणि जी सासूबाई तिच्या सूनबाईसोबत वेळ व्यतीत करत असते, तिच्यासमोर गप्पा मारत असते, तेव्हा ती सूनबाई तिच्या मनात जे काही करत असते ते सासूबाईला सांगते. त्यामुळे वृद्ध काळामध्ये सूनबाई सासूबाईंची चांगल्या प्रकारे सेवा करते आणि जी सासूबाई सूनबाईसोबत वेळ व्यतीत करत नाही, गप्पा मारत नाही, तेव्हा ती सूनबाई तिच्या सासूचा तिरस्कार करू लागते आणि कधीकधी सूनबाई चुकीच्या मार्गाला सुद्धा लागू शकते. कारण तिला तिथे कोणीही समजावणारा नसतो. नवरा तर सकाळी त्याच्या कामावर निघून जातो आणि संध्याकाळी परत येतो. दिवसभर सासू-सासरे घरी असतात. लग्नापूर्वी जेव्हा मुलगी माहेरी असते, तेव्हा तिला समजावणारे तिचे आई-वडीलच असतात. परंतु जेव्हा लग्न होऊन ती सासरी येते, तेव्हा ती कशी वागते, काय करत असते, या गोष्टीकडे तिच्या आई-वडिलांचे लक्ष नव्हते. या गोष्टीकडे फक्त सासू-सासऱ्यांचे लक्ष असते. मग सासू-सासऱ्यांचं हे कर्तव्य आहे, की त्यांनी जर सूनबाई चुकीचं वागत असेल, तर तिच्यावर राग न ठेवता तिला समजावून सांगायला हवं. कारण सूनबाईपेक्षा सासू-सासऱ्यांना अनुभव आहे. त्यांचे वंश जास्त आहेत. ज्याच्यामुळे चांगल्या वाईटाची ओळख सूनबाईपेक्षा जास्त आणि म्हणूनच सासूबाईंनी नेहमी सूनबाईसोबत बसून गप्पा मारायला हव्यात. 5वी गोष्ट, बघा प्रत्यक्षपणे तुझ्या मुलाला स्वातंत्र्य देणं एका आईचं हे धर्म, बघा प्रत्यक्षपणे आईचं हे कर्तव्य आहे, की तिने तिच्या मुलाला सुद्धा स्वातंत्र्य दिलं पाहिजे. काही आई अशा असतात ज्या त्यांच्या मुलाला स्वातंत्र्य देत नाही. मुलगा जर पैसे कमावून आणत असेल, तेव्हा त्या आईवडिलांकडून बघा आई मुलांकडून सर्व घेत असते. त्या मुलाकडे काहीच शिल्लक ठेवत नाही. ज्यामुळे तो मुलगा पत्नीच्या आणि त्याच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे असं कुठल्याही आईने मुलासोबत करू नये. त्याचबरोबर मुलगा आणि सूनबाईमध्ये भांडण होतील, दुश्मनी वाढेल, अशा अनेक प्रकारचं कोणतेही कार्य सासूबाईंनी किंवा सासऱ्यांनी करू नये. आईचं हे कर्तव्य बघा प्रत्यक्षपणे त्यांनी त्यांच्या मुलाला स्वातंत्र्य द्यावे, ज्यामुळे मुलगा बायकोच्या इच्छा पूर्ण करू शकेल, तिला फिरायला घेऊन जाऊ शकेल आणि हेच एका आईचं कर्तव्य असतं. ह्याच 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत. तेव्हा ती शेठाने डोक्याला हात लावून रडू लागते आणि शेवटी ती विचार करू लागते, ह्याच गोष्टी मला प्रथमतः माझ्या पतीने समजावून सांगितल्या होत्या, परंतु मी कधीच ऐकल्या नाही. जे मी काय ऐकायचं त्यांना मी उलट उत्तरं द्यायची, त्यांच्या चुका काढायची, परंतु
सर्वात मोठी चूक माझ्याच लक्षात आली की मी जर अशी वागली नसते तर शेवटी बघा प्रत्यक्षपणे घरात ही भांडणं कधीच झाली नसती, वादविवाद तंटा कधीच झाला नसता. म्हणून प्रत्यक्षाप्रमाणे घर असावे घरासारखे, नको त्या नुसत्या भिंती. ज्याप्रमाणे आपल्याला प्रत्यक्षपणे जी नातीची आहे ती उत्तमतेने सांभाळता आली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.